गेल्या महिनाभरापासून केंद्राच्या कांदा निर्यात बंदीमुळे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प झालेत। मात्र त्यातच आता हाच कांदा लग्नासाठी इच्छुक असणाऱ्यांच्याही डोळ्यात पाणी आणतोय। कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसेच नाहीयेत आणि त्याचा परिणाम म्हणून तब्बल 3000 शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न पुढे ढकलायची वेळ त्यांच्यावर आली आहे। पाहुयात नेमकं काय घडलंय। कांदा निर्यात बंदीमुळे लग्न इच्छुकांचा वांदा। खिशात पैसा नसल्यानं 3000 लग्न रखडली। कांदा निर्यात बंदी तातडीनं हटवण्याची मागणी। केंद्र सरकारनं केलेल्या कांदा निर्यात बंदीला आता 1 महिना उलटून गेलाय। याचा राज्यासह देशामधल्या अर्थकारणावरती मोठा परिणाम झाला। कित्येकदा बाजार समितीमधले व्यवहार बंद झाल्यामुळे कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले। इतकंच नव्हे तर याच कांदा निर्यात बंदीचे आता काही सामाजिक परिणाम होताना दिसतायत। कधी महागाई, कधी अवकाळी, कधी कांदा चाळीमध्ये सडलेला कांदा आता लग्नासाठी इच्छुक असणाऱ्या तरुणांच्या डोळ्यामध्ये पाणी आणतोय। याचं कारण म्हणजे खिशात पैसेच नसल्यामुळे गावागावातल्या तब्बल 3000 तरुण तरुणींची लग्नच रखडल्याची माहिती समोर येतेय। एकट्या नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर ही संख्या 1200च्या घरात आहे। त्यामुळे निर्यात बंदीचा विषय केवळ अर्थकारणापुरता मर्यादित न राहता तो आता सामाजिक प्रश्न बनत चाललाय। कांदा निर्यात बंदीला 7 जानेवारीला महिना उलटला। मात्र महिना उलटत असताना कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांच्या हाती दमडीही शिल्लक राहिलेली नाहीये। त्यामुळे एकट्या नाशिक जिल्ह्यामध्ये जवळपास 1200हून अधिक विवाह रखडल्याचं समोर आलेलं आहे। तर याच सगळ्या पार्श्वभूमीवर राज्यातील आकडा जर बघितला तर तो 2500 ते 3000 जाऊन ठेपलेला आहे। त्यामुळे एकूणच शेतकऱ्यांवर निर्यात बंदीमुळे मोठं संकट कोसळलंय। तर दुसऱ्या बाजूला आता शेतकऱ्यांना विवाहाच्या पुढील तारखा काढून हे विवाह पुढे ढकलण्याची वेळ आली आहे। 7 डिसेंबर रोजी केंद्रानं कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणली। त्याचा सर्वाधिक फटका नाशिक, सोलापूर, नगर, पुणे, धुळे या सगळ्या जिल्ह्यांना बसला। केवळ कांदा उत्पादक शेतकरीच नव्हे तर कांदा व्यापारी, निर्यातदार, वाहतूकदार, मजूर अशा संपूर्ण साखळीच कोलमडून गेली। नाशिकच्या बाजार समितीमधले व्यवहार ठप्प झाले आणि तब्बल 550 कोटींपेक्षा अधिकचं नुकसान झालंय। तर राज्यामधल्या नुकसानीचा आकडा 1200 कोटी ते 1500 कोटींच्या घरात आहे। सगळ्याचा फटका म्हणून शेतकऱ्यांच्या आणि व्यापाऱ्यांच्या हातामध्ये खेळणारा पैसा रोडावला। विवाहासाठी मंडप, लॉन्स, हॉल, वाजंत्री, जेवणावळीचा खर्च हे सगळं करण्यासाठी पैसाच नाही तर लग्न करणार तरी कसं, असा यक्ष प्रश्न शेतकऱ्यांच्या मुलांसमोर उभा टाकलाय। कांदा निर्यात बंदीनं कंबरड मोडलं। आधी व्यापारी संपामुळे आणि नंतर निर्यात बंदीमुळे व्यवहार ठप्प आहेत। नाफेडकडून कांदा खरेदीची केवळ घोषणा होतीये। नाशिकमध्ये 1.5 लाख टन कांद्याची आवक झाली आहे। दिवसाकाठी 20,000 टन कांद्याची निर्यात होते। निर्यात बंदीमुळे अतिरिक्त कांदा बाजार समितीमध्ये पडू नये। कांद्याची आवक अधिक असल्यामुळे बाजारभाव गडगडले आहेत। कांद्याला सरासरी 18 ते 20 रुपयांचा भाव मिळतोय। डिसेंबरमध्ये लग्नसराई सुरू असतानाच केंद्र सरकारनं निर्यात बंदीचा निर्णय घेतला आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती पैसाच शिल्लक राहिला नाही। यामुळे शेतकऱ्यांच्या मुलामुलींचा विवाह पुढे ढकलण्यास शेतकऱ्यांना भाग पडले। लग्नासाठी लागणारा खर्च जर बघितला तर तो 5 ते 7 लाखांच्या घरात आहे। यामध्ये वाजंत्री, हॉल, मंडप याशिवाय जेवणावळीचा खर्च देखील मोठा असतो। आणि याच सगळ्या काळामध्ये केंद्र सरकारनं जो निर्णय घेतलाय त्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना विवाह समारंभ पुढे ढकलण्याची वेळ आली। मात्र आता केंद्र सरकारनं जर ही निर्यात बंदी उठवली तर शेतकऱ्यांच्या हाती 2 पैसे येतील आणि पुढे ढकललेले विवाह शेतकरी आपल्या मुलामुलींचे विवाह व्यवस्थितरित्या लावून देतील अशी आशा त्यांना आहे। राज्यामध्ये पिकणाऱ्या रांगड्या कांद्याला परदेशामध्ये मोठी मागणी आहे। इंडोनेशिया, नेपाळ, मलेशिया, बांगलादेश, श्रीलंका, सिंगापूर, दुबई, कुवेत यासोबतच आखाती देशांमध्ये सुद्धा भारताच्या कांद्याची चव अधिक पसंत केली जाते। त्यामुळे परदेशामधून मागणी होत असताना सुद्धा केंद्रानं लावलेल्या निर्यात बंदीच्या तारेच्या कुंपणामुळे कांदा आता रडवतोय। कधी डाळ, कधी तेल, कधी ऊस, कापूस तर कधी कांदा। ज्याचं उत्पादन घ्यावं ते शेतकऱ्यांच्या खिशाला चांगला दाम देण्याच्या ऐवजी शेतकऱ्यांचाच घाम काढतात। आणि त्यामुळे आता शेतकरी नेते म्हणवणाऱ्या सगळ्यांनीच एकत्र येऊन या प्रश्नावरती तोडगा काढण्याचं आवाहन स्वाभिमानीच्या रविकांत तुपकर यांनी केलंय।
कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा आत्महत्येच्या उंबरठ्यावर सरकारनं नेऊन ठेवलेला आहे. ही वेळ का आली? अजून किती आमचं वाटोळं करता? वास्तविक पाहता अनेकांच्या मुलींचे आणि मुलांचे एंगेजमेंट ठरलेले आहेत, साक्षगंध झालेले आहेत आणि आता लग्नासाठी लोकांकडे पैसा नसल्यामुळं हे विवाह जिथल्या तिथं त्या ठिकाणी थांबलेले आहेत. एकतर आमच्या शेतकऱ्यांच्या पोरांना लवकर पुरी मिळत नाही, आमची दुरावस्था आहे. 100-100, 200-200 पोरं बिना लग्नाचे गावाभरात फिरतायत. ही वेळ आमच्यावर आज सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे आलेली आहे. सरकारनं अजूनही कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय घ्यावा, निर्यात बंदी मागे घ्यावी आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. अन्यथा हे सगळे कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकऱ्यांची पोरं सरकारला येणाऱ्या काळामध्ये जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. महिनाभरापासून कांदा उत्पादक मेटाकुटीला आलाय. वारंवार सरकारच्या दरबारी हाका मारूनही सरकारची मात्र योग्य साथ काही मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे कधी एकदा ही कांदा निर्यात बंदी उठवली जाते आणि हातामध्ये 4 पैसे पडतात, याकडे लहानातला लहान कांदा उत्पादक शेतकरी सुद्धा डोळे लावून बसलाय. आधीच सध्याचं शेतीचं अर्थकारण बघता शेतकरी मुलाशी लग्न करण्यासाठी मुली धजावत नाहीयेत हे वास्तव आहे. त्यातच चिरता चिरता डोळ्यामध्ये पाणी आणणारा कांदा आता लग्नासारख्या नाजूक विषयामध्ये सुद्धा आडकाठी करतोय. त्यामुळे ही निर्यात बंदीची कोंडी फुटावी आणि लग्नाची गाठ मजबूत व्हावी अशी आस अनेकांना लागून राहिली आहे. नाशिकहून किरण ताजणे आणि मनमाडवरून रईस शेखसह यामिनी दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.